मित्रांनो आज कोरेगावचं मानाचं हिंद केसरीचं मैदान पार पडतं आणि या मैदानाच्या सेमीफायनल 7 मध्ये जबरदस्त चोरस आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे कुठंतरी मैदानाचं फायनलच्या पद्धतीनं तशी लढत आपल्याला जे मैदान पाहायला मिळाले. आज एकनाथ दादा हे ताई आहेत, राजाच पाहिला आणि पुन्हा एकदा हिंद केसरीच्या बोलायचा मानकरी झालाय. ताई काय सांगाल, काय आनंद आहे? हे सगळं आता पब्लिक कमी झालंय. मग अशी पब्लिक होतं बघायला पाहिजे तर ती आनंद खरा होता. छान गाडी छान पळाली, चांगला टफ सेमी पास केला, आनंद आहे. राजानं चांगलं क्षण दिलं, सचिननं चांगलं क्षण दिलं. बल्लाळ डॉक्टरांचं खूप खूप अभिनंदन म्हणेन की त्यांनी चांगला पैरा घडवून आणला. गाडी आज चांगला सेमी पास करून गुलाला गेली. ताई कसं काही सचिन सोबत कसं काही नियोजन झालं होतं? कारण ते आपल्या कंदूरच्या दादाने आणि बल्लाळ डॉक्टरने केलेलं. दादा खूप दिवसांनी दिसतात. दादा तुमचं अभिनंदन. कारण तुम्ही जीवा तुमच्याकडे आहे तर जीवाचा कंटिन्यू तुम्ही गुलाल काही हुकून देत नाहीये, कारण त्याबद्दल तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण राजा ताईंकडे जीवाचं तुम्ही एकदम व्यवस्थित सांभाळ करता आणि गुलाल पात्र ठेवता. काय सांगाल जीवाबद्दल, काय सांगाल? जेव्हा सेकंडच्या मैदानात आता टॉपला म्हणजे एक नंबरलाच चालू आहे. बैल चांगला पळतोय, रान कमी असतात ऍक्च्युली बैल कमी पल्ल्याच्या रानाला चांगला पळतोय. आणि आमच्याकडे सेकंदला 700 फुटाच्या पल्ल्याचे रान असल्यामुळे तिथं आणि मातीचं रान असल्यामुळे मातीच्या रानाला बैल चांगला पळायला लागला, टॉपमध्ये पळतोय. आज राजासोबत तुम्ही आहात, काय सांगाल? हिंद केसरीचा मान मिळालाय परत एकदा, काय सांगाल? मान इंडिकेटरचा मिळाला त्याचा तर अतिशय आनंद आहे. कारण पहिले ह्या मैदानात दादा जुना खेळाडू आहे, पण राजाचा पहिला आहे. बरोबर. 15 वर्षापूर्वी आमचा पहिला नंद्याचा नंद्या, एक बरोबर. नंबरचा गुलाल आहे तुमच्या धावणे आणि त्याच्यानंतर आता राजानं पण कोरेगावात गुलाल दिलाय. त्यामुळं अतिशय आनंद आहे. मला वाटतं 2-3 दिवसात तुम्ही स्टेटस टाकलं होतं की कोरेगावचा हिंद केसरी नंद्या म्हणून टाकलं होतं. आणि आज तुमचं स्वप्न असेल की बाबा नंद्याचा वारसा पुढे राजाने चालवला. आणि खरं तर दादा आज मोठा सेमी होता, तुम्हाला माहिती आहे. काय सांगाल, अनुभव काय वाटलो तुम्हाला आजचा? खेळ टप होता आजचा. सीमे टप होता, गाड्या चांगल्या होत्या, चांगले नंदी होती तर सीमेत पळणार आहे. आणि त्याच्यातनं गाडीने सीमे पास केला. फार मोठं कौतुक आहे बैलांचं आणि आप्पा ड्रायव्हरचं. त्या तिन्हींच्या कौशल्यामुळे आम्हाला गुलाला. आज सगळ्यांना कळालं असेल त्यांचं एकनिष्ठ जाती का म्हणतात. आपण खूप चांगलं क्षण दिलेत मला. नक्कीच आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळी सेमी हा पुकारला त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं? कारण मोठा सेमी होता हो, सगळ्या आणि टप्प्यावर गाडी आपल्या एकदम सेमी. सुंदर अशी पळाली गाडी. काय वाटलं निकाल घेतल्यानंतर तुमची पहिली रिॲक्शन काय होती? नाही, सुट्टीला मी आपल्याला सांगितलं तेवढा टप सेमी जुळवत बसू नका, कासरं टाकून हाना. आणि संतोष मामांचा पहिला फोन आला मला, बकासूरच्या मामांचा, की ताई अभिनंदन म्हणून. तेव्हा मला कळलं की हो निकाल आपला आहे म्हणून. बघा मित्रांनो, खाली पोरांचं बघायलाच चालू होतं. तिथंच पैसे वसूल आहेत सांगायचं म्हणलं तर. खूप चांगलं क्षण दिले आणि काय कुस्ती खेळायचं थोपटण्यात अर्थ नाही ना. त्यामुळे चांगलं लढत चांगली झाली. अशा लढती प्रेक्षकांना पण बघायला आनंद आहे. आम्ही खाली जातानाच लोकांना सांगत होती, चला तुम्ही फायनलचीच तुमची तयारी आहे, फायनल असल्यागतच आहे तुमच्यासाठी. नशिबाच्या गोष्टी गाडी कुठेतरी जुळून पाहिली गाडी. म्हणजे असं वाटलं नाही की बाबा तरसूड करावं लागते काय? कसा वाटतोय साज पळताना? नाही, एक नंबर साज पळतोय. दोन्ही बैल शहाणे आहेत. राजाला पण त्रास होत नाही, राजा पण खेळ पळणारा बैल आहे. सचिन पण सुट्टावर खेळ पळतोय, त्यामुळं कुणाचा कुणाला काय त्रास होत नाही. गुलालात गेलो, टेन्शन नाही. हो, शाळेत सुट्टीला पण खाली होते आणि झालं बोलणं. अभिनंदन त्यांना पण केलं की सचिन राजा दोन्ही छान पळाली म्हणून आज ही क्षण आपण अनुभवतोय. प्रत्येक वेळी म्हणजे तुम्ही सुट्टीच्या वेळी खाली जाताय, सुटताना काय असतंय म्हणजे मनात काय लागतं? मला ते सांगायचं असतंय पोरांना की तुमच्याकडनं काय चुकून देऊ नका. का तर 2 वेळा आमची चूक झाली की मागच्या वेळेला हरण्या सुटला नाही, गाडी खालीच राहिली. पण पोरांना मी ती सांगत असते की बाबा नंदी पळतात पण मानवी चूक व्हाय नको. ताई खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. नक्कीच कोरेगावचा गुलाल तुम्हाला मिळालाय. अशीच तुमचे स्वप्न दादांचं तुमचं पूर्ण करत जाईल आता, ही तुम्हाला शुभेच्छा. आणि या पद्धतीने प्रथम बघूया कधी होत्या काय, कधी एक नंबरचा मान मिळतोय बघू आहे. खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.